ऊस कारखान्यातील कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीवर आता डिजिटल उपाय समोर आला आहे। बीडच्या गँगमॅन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड विकसित केलेल्या स्मार्ट सॉफ्टवेअरमुळे साखर कारखान्याची दरवर्षी 5 ते 6 कोटी रुपयांपर्यंत बचत होऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे। सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत कंपनीचे सीईओ महादेव मुरकुटे यांनी ही माहिती दिली। ऊस तोडणी कामगार, मुकादम, वाहतूकदार आणि गटप्रमुखांच्या स्तरावर होणाऱ्या गैरव्यवहारामुळे अनेक कारखान्यांना दरवर्षी 3 ते 5 कोटी रुपयांचा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले। कंपनीच्या मोबाईल ॲप आणि सॉफ्टवेअरद्वारे प्रत्येक कामगार, मुकादम आणि वाहतूकदाराची डिजिटल नोंदी ठेवली जाणार आहे। आधार पडताळणी आणि डिजिटल ट्रॅकिंगमुळे बनावट नोंदी, खोटी उपस्थिती आणि इतर आर्थिक गैरप्रकारांना आळा बसू शकतो, असा दावा करण्यात आला आहे। यामुळे प्रशासनिक खर्चात 30% बचत होण्यास मदत होईल, असेही कंपनीचे म्हणणे आहे। साखर उद्योगातील पारदर्शकता आणि खर्च नियंत्रणासाठी हा डिजिटल उपक्रम चर्चेचा विषय ठरत आहे। मोबाईल ॲपचं नाव गँगमॅन आहे। आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये क्राईम भरपूर वाढतोय आणि सध्या तरी साखर उद्योगामध्ये जे लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि ट्रान्सपोर्टर असतात यांच्यामध्ये क्राईम खूप जास्त असतात। एखाद्याने 5 लाख 2 लाख रुपयाला जर एखाद्याने बुडवलं तर त्याची वसुली करण्यासाठी मर्डर, किडनॅपिंग, हाफ मर्डर सारखे गुन्हे आपण नेहमी पाहत आलोय। तर त्यासाठी आम्ही गँगमॅन टेक्नॉलॉजीज हे ॲप बनवले। त्यावरती ट्रान्सपोर्टर, लेबर कॉन्ट्रॅक्टर असो, साखर कारखानदार असो किंवा शेतकरी असो, एखाद्याला ॲडव्हान्स देताना फक्त त्याचा आधार नंबर टाकून रजिस्टर करा, एकही रुपयाची तुमची फसवणूक होणार नाही। यासाठी गँगमॅन ॲप बनवलं आहे आम्ही। कसं करायचं डाउनलोड? प्ले स्टोअरवरती जाऊ शकता, तिथं गँगमॅन असं नाव आहे, ते सर्च करा, आयकॉन पहा आणि रजिस्टर करून नोंद करा। तुमची नोंद झाल्याच्या नंतर तुम्ही ज्यांना पैसे देताय त्यांना पैसे देण्याच्या अगोदर गँगमॅनमध्ये रजिस्टर करा। आणि हे ॲप जे आहे ते वन स्टॉप सोल्युशन आहे, जिकडं आमचं प्रयत्न एवढंच आहे की ते फ्रॉड कमीत कमी आम्ही जेवढं जमेल तेवढं कमी करू शकतो। पण ह्यांनी सबस्क्राईब केल्यावरती ते कमी होणार आहे फ्रॉड। आणि आम्हाला दररोज न्यूजपेपरमध्ये येतात, एवढ्या लोकांनी जीव दिलं, एवढ्या लोकांनी जीव मारलं। आम्हाला ते काही नको आहे तसं। लोकांचं भलं व्हावं, त्यांचं प्रगती व्हावं, फसवणूक होऊ नये ही इच्छा आहे।